गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि आता वाजलेले आहेत 11:09 आणि आता आम्ही निघालेलो आहोत एक साईटवर मार्कआउट टाकायचं आहे आणि निघालेलो आहोत. बऱ्याच दिवसापासून आम्ही व्लॉग नाही घेतले, काही रिझन्समुळे आम्हाला नाही करता आले व्लॉग्स. आणि आता कोणत्या गावी जायचं आहे आपल्याला? मित्रांनो, एक प्लान आलेला होता 2 दिवसापूर्वी आम्हाला. आज त्या प्लानचं एक्झिक्यूट करणार आहोत तो प्लान. आज त्या घराचं म्हणजे त्या प्लानचं आज आम्ही मार्कआउट टाकणार आहोत. गंगाखेडपासूनच एक 12 ते 14 किलोमीटर अंतरावर 12 किलोमीटर अंतरावर एक खंडाळी गाव म्हणून आहे, त्या ठिकाणी आम्ही जात आहोत. तिथंच ते काम होणार आहे आणि तिथे एक मंदिराचं पण एक काम आहे, ते पण लवकरच सुरू होईल. चला तर मित्रांनो, तुम्ही आता व्लॉग कंटिन्यू करा. आज दिवसभरात काय काय घडतंय ते आपण पाहूयात आता. आहे का कटिंग साहेब? बरोबर आहे. प्लॉटचा गुन्हा काढून घेतलेला आहे आता आणि आम्ही आता प्लॉट बाउंड्रीज फिक्स करत आहोत. चालू आहे काम. प्लॉट बाउंड्रीज फिक्स करत आहोत. चालू आहे. तुम्हाला मागच्या फ्रेममध्ये म्हणल्यासारखं मी म्हणलं होतं की आज शनिवार आहे आणि शनिवार बाजारात ह्या रूटवरती खूप ट्रॅफिक आहे. गंगाखेडचा शनिवार बाजार मित्रांनो खूप प्रसिद्ध आहे. मित्रांनो, काय असतं गंगाखेडचा हा शनिवार बाजार जो आहे खूप या पंचक्रोशीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. इथं बैल म्हणजे मुखी जनावर खूप स्वस्त मिळतात आणि त्यांचा मेळावा आज शनिवारी गंगाखेड येथे भरतो. आपण पाहिलंच असेल किती क्राऊड आपल्याला दिसतोय बघा. आता मी आलेलो आहे एका ओल्ड हाऊसच्या कन्स्ट्रक्शन साईटवर. तुम्हाला दाखवतो तिथं पायऱ्याची अरेंजमेंट कशी केली आहे आणि हां व्हिडिओ आहे ना, चालू आहे ना. अशा इथं पायऱ्या बसवल्यात आम्ही. हां थांबा इथे ही लादणी होती. लादणीला इथं आम्ही डोर बसवलाय. लादणीचे नाही बोल्ट बड़े क्या था ये? गुत्तेदार बहुत ही भारी किया. ही कॉलम आहेत का? कॉलम भारी केलं. मैं पहले से बोला था दे सुनते यार, वो कौन बदला कि फिर बाद में उनको. एक बार सबको फोन लगा सुबह में देखते जाते ये क्यों नहीं है वो. आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते कन्स्ट्रक्शन लादणीवरती म्हणजे खाली ग्राउंड फ्लोअरला लादणी आहे आणि वरी त्यांना एक रूम काढायची होती. तर खालची जी वॉल आहे ती पूर्ण पत्र म्हणजे
स्टोनची आहे, दगडांची, आणि त्यावर आता आम्ही असं म्हणजे कॉलम घेणार आहोत. तुम्हाला दाखवतो मी आता. हे असं बीम टाकलं आहे आणि बीमवरून असं कॉलम. नमस्ते. क्या बोलते? अशी दगडाची वॉल आहे आणि त्यावर असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. अशी खाली दगडाची वॉल आहे आणि त्यावर असं बीम टाकून त्यावरती कॉलम घेतलेला आहे. इथं पण घेतलेला आहे आणि असे सपोर्ट कॉलम घेतलेले. चलो निकलेंगे अभी. आत्ता आलेलो आहोत आम्ही बंगलो हाऊसवरती. 40 बाय 60 प्लॉट साईज आहे आणि ते तुम्ही बघा आता कसा बंगलो केला आहे आम्ही. तुम्हाला या हाऊसचा जर प्लॅन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच बंगलो म्हणून लिहा, मी तुम्हाला प्लॅन पाठवतो. ही पार्किंग आहे, विंडो डिझाईन्स, इकडं स्टेअरकेस. हे 1 BHKचा ब्लॉक आहे आणि हा 2 BHKचा ब्लॉक आहे. नक्कीच या बंगलोचा तुम्हाला प्लॅन हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी दुसरा व्हिडिओ आणेल या घराचा प्लॅन कसा आहे, बंगलोचा प्लॅन कसा आहे ते नक्की मी तुम्हाला सांगेल. म्हणजे हे बंगलो असं आहे की खाली 1 BHKचा एक ब्लॉक आहे आणि 2 BHKचा एक ब्लॉक आहे, ते आपल्याला रेंटने द्यायचे आहेत. आणि फर्स्ट फ्लोअरवरती ओनर राहणार आहेत. ही गॅलरी आहे. हॉल, ही लॉबी आहे. हे अटॅच टॉयलेट आहे. हे किचन. ईस्ट फेसिंग बंगलो आहे हा. हा वॉश एरिया. वॉश एरिया आहे हा. हे अटॅच टॉयलेट. हा मास्टर बेड आहे. एकच मिनिट. हा झाली. स्टँडर्ड बाल्कनी दिलेली याला. ही जी रूम आहे, ही जी रूम आहे या ठिकाणी आम्ही थिएटर करणार आहोत. ही थिएटर रूम आहे. ही थिएटर रूम आहे. तुम्ही बघून घ्या कशी आम्ही डिझाईन केलेली आहे. आत्ता पण कशी आम्ही डिझाईन केलेली आहे. आणि आता वाजलेले आहेत 7:30 आणि मी आलेलो आहे परभणीमध्ये. एका साईटवरती फर्निचरचं काम करायचं आहे, किचनचं. तर हे म्हणजे परभणीमध्ये स्मार्ट किचनमधून शॉप आहे. तिथं आता आम्ही आलेलो आहोत सिलेक्शन करायला. तुम्हाला दाखवतो मी. टाकलं का बघ त्यांना भाड्याच काय बोलत बरं त्यांना 200 रुपये द्या. वर टाकलं 200 रुपये. गिरणी ना, ही पिठाची गिरणी आहे अशी. त्याचं गडवरचं गिरणी ते मोटाईज आहेत. हे सोफ्याची पूर्ण वरून टाकायचं समजा.
खालून येणार. खाली कुठून येणार आहे ते पीठ? बरं. म्हणजे फुल उठायचं कामच नाही त्याचं. हां त्याला हे असं पॅक आहे. डायरेक्ट त्यात पडतं. हा डायरेक्ट पडतं म्हणजे बाहेर निघतच नाही ते. हां बारीक बारीक निघत आहे ना, उडणार नाही धूळ का? धूळ होणार. हा हे सगळं डिझाईन लेक्चर कॅटलॉग पण आले. रामभाऊ आमचं चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही? चॅनल सबस्क्राईब आहे का नाही? हा आहे ना तुमचं बघतो ना मी. हां अरे काय कॅमेरा आहे का?